नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता जो काही अद्वैतने आबांबरोबर बोलण्यासाठी फोन स्पीकरवर टाकलेला असतो, तर कला सर्वांसमोर म्हणत असते की ज्या नात्यामध्ये अगत्य नाही तसंही त्या जोडीला दाम्पत्य म्हणण्यास कोणता अर्थ आहे. त्यामुळे हे बघा आजोबा, जोपर्यंत चांदेकर मला मानाने घरी घेऊन येत नाही त्याच्या मनाने, तोपर्यंत मी घरी नाही येणार, असं आता कला अगदी मनाने म्हणते. आणि ती आजोबांची माफी सुद्धा मागते की आजोबा हे बघा, मी तुमचं यावेळेस ऐकलं नाही, कारण जोपर्यंत चांदेकर त्याच्या मनाने हे सर्व करत नाही तोपर्यंत आमच्या नात्यामध्ये कोणताच अर्थ नाही, असे बोलून आता कला फोन कट करते. तेव्हा आता इकडे सुद्धा सर्वजण आता थांबलेले असतात, कलाची वाट बघत असतात. कला जे काही बोलते ते सर्वजण ऐकतात. तेव्हा आता आबा सोम आणि अनामिका या दोघांना पूजेला बसायला सांगतात. तेव्हा आता सर्वांच्या मनासारखे होते, कारण आता कला इकडे आली नाही म्हणून रोहिणी, राहुल आणि नैना आणि सरोज यांना तर खूप आनंद होतो. सरोज लगेच खुश होऊन रोहिणीला म्हणते की बरं झालं ती कला इकडे आली नाही म्हणून. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो ना, तिचा शहाणपणा शेवटी तिलाच नडला. मान मान म्हणत शेवटी तिने स्वतःचीच मान कापून घेतली. तेव्हा आता सोम आणि ही अनामिका पूजेला बसतात आणि मनोभावाने ती पूजेला बसल्यावर हात जोडतात. पूजा सुरू होते. त्यानंतर आता इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की काय चाललं तुझं हे सर्व स्वतःची मनमानी. अगं तू स्वतःचं तुझं कारण सांग, मला कशाला त्यामध्ये ओढतेस. हे बघ अगं, आबांनी तुला बोलावलं होतं, तू त्यांच्या हेतूचा विचार कर, परंतु माझ्यावर का लोटतेस. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, तू मला आजोबांचं सांगू नको, आजोबांचा मला पाठिंबा आहे, तू मात्र तुझं स्वतःचं एकदा बघ, स्वतःच्या मनाने एकदा विचार कर. तेव्हा आता अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत म्हणतो की शटअप, खरे तू नेहमी हेच करत असते की स्वतःच्या चुका कायम दुसऱ्यावर ढकलत असते, मग साधा भोळा चेहरा करते आणि उगाच आव्हानते. तेव्हा आता कलाला खूपच राग येतो आणि कला लगेच उठते आणि आतमध्ये लगेच निघून जाते, दरवाजा लावून घेते, स्वतःला आतमध्ये बंद करून घेते. तेव्हा आता संगीताला सुद्धा कलाचा राग येतो. संगीता आता लगेच ती मनात म्हणते की किती अपमान करणार ही कला जावई बापूंचा. जावई बापू इतक्या मोठ्या मानाने तिला घरी घ्यायला आलेत, मग हिने त्यांच्यासोबत जावं, काय इतका अपमान करावा. तेव्हा आता अद्वैतने तर पूर्णपणे ठरवलेलंच असतं की काही झालं तरी आती आगाऊला मला इथून घेऊन जायचं म्हणजे जायचं. आणि आता मात्र ही जी काही अति आगाऊ आहे तर ती आबांचं सुद्धा ऐकायला तयार नाही. त्यानंतर आता संगीता लगेच जावई बापूंना म्हणते की हे बघा जावई बापू, अगं कला तुम्हाला खूप बोलली, त्यामुळे तुम्ही तिचं कोणतंही बोलणं मनावर घेऊ नका, तुम्ही बसा बरं खाली, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो, चहा चहा चालेल. तेव्हा संगीता विचारते की अहो जावई बापू, पण तुम्ही कॉफी घेतात, मग कॉफी घ्या. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की नाही, कॉफी राहून द्या, मला फक्त पाणी हवं आहे, पाणी द्या. तेव्हा संगीता म्हणते की हो हो पाणी देते. तेव्हा अद्वैत पाणी पित असतो आणि सारखं कलाच्या रूमकडे त्या दरवाजा लावलेला आहे त्याकडे बघत असतो की कला केव्हा बाहेर येते. त्यानंतर आता दिनकर सुद्धा म्हणतो की जावई बापू, हे बघा, तुम्ही आमच्या कलाचं बोलणं काही मनावर लावून घेऊ नका. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की नाही, अहो मी कशाला मनावर लावून घेऊ, हा सगळा काही विचार तर तिने करायला हवा, आबांचा शब्द आहे ना तो ती पाळत नाही, मग मी कशाला विचार करू. आणि हे बघा, तिने आबांच्या या विचाराला मान देऊन कोणताही मागचा पुढचा विचार न करता माझ्यासोबत तिने यायला हवं, परंतु ती स्वतःच ऐकते येत नाही. तेव्हा आता दिनकर म्हणतो की जावई बापू, अहो तुम्ही अगदी बरोबर बोलतात, परंतु ती तिचं म्हणणं अगदी खरं करते, तुम्हाला तर हे माहितीच असेल, आणि मी तरी काय बोलणार. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हो, आणि वेळ काय, प्रसंग काय याचं तरी भान असायला हवं, घरामध्ये पूजा आहे आणि मी स्वतः तिला न्यायला आलो, परंतु माझं सोडून द्या, आबांचा शब्द आहे, आबांचा शब्द तरी तिने पाळायला नको का, एवढा कसला माज आहे तिला. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, नाही म्हणजे कसं, अहो मी तुम्हाला सांगते की कला जे काही करते ते योग्य करते, कारण यामध्ये सांगायचं असं की कलाची सुद्धा यामध्ये 100% चूक नाही हो. तुम्हाला तर जे काही घडलेले आहे ते सर्व तर माहितीच आहे की काल काय घडलं ते, त्यामुळे कलाची सुद्धा काहीतरी बाजू तुम्हाला ऐकून घ्यावीच लागेल, तिची सुद्धा यामध्ये काही चूक नव्हती. आणि जावई बापू, हे बघा, मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते की आमची कला खरी आहे. तेव्हा कला अगदी रूममध्ये दरवाजात उभी राहून हे सर्व ऐकत असते आणि ती आता संगीताचं हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर आता स्वतःला म्हणते की ही आई पण काही माझी बाजू का घेत असेल बरं. जाऊन दे ना ते चांदेकरला, प्रत्येक वेळी संसारामध्ये मीच पुढाकार का घ्यायचा असतो, प्रत्येक वेळी संसारामध्ये मीच नमतं घ्यायचं
असं काही नाही. शेवटी त्याच्या सुद्धा मनामध्ये काय आहे हे मला कळायलाच हवं. आणि तेवढ्यात अद्वैतला पाणी हवं असतं तर संगीता म्हणते की माझ्याकडे द्या तो तांब्या, मी पाणी घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको नको, तुम्ही कशाला, इथे आहे ना पाणी, मी स्वतः घेतो, तुम्हाला कशाला उगाच त्रास. तेव्हा आता अद्वैत उठतो आणि एका डोळ्यांच्या नजरेने मात्र तो आता कलाने ज्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेला आहे तर सारखा तिकडेच बघत असतो की कला बाहेर केव्हा येईल. आता तेथून काही त्याचा पाय निघत नसतो. तर संगीता आणि दिनकर या सर्वांना आता अद्वैतची जी काही गंमत सुरू आहे तर ती अगदी कळलेली असते. संगीताला तर गालातल्या गालात हसू येत असतं. तेव्हा अद्वैत मुद्दाम जे काही तांब्या आणि ते फुलपात्रे आहे तर तो एकमेकावर वाजवत असतो. तेव्हा काजल काहीतरी बोलते तर संगीता म्हणते की काजे, मी तुझं थोबाड फोडेल, शांत राहा. तेव्हा आता संगीता पुन्हा अद्वैतला म्हणते की जावे बापू, मी तुम्हाला पाणी आणून देऊ का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही हो, राहून द्या, आणि पुन्हा तो तांब्या खाली ठेवतो आणि चला येतो मी असं मोठ्याने म्हणतो. तेव्हा आता संगीता म्हणते की नाही हो, मी तुम्हाला काय म्हणते की तुम्ही थोडा वेळ अजून बसा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही हो, बराच वेळ झाला, मी नाही, आता येतो मी. तेव्हा आता संगीता म्हणते की बरं असं म्हणतात तर चला या मग, म्हणून संगीता हात जोडते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे मिस्टर खरे, येतो मी, आणि नमस्कार घालतो. आणि संगीताला सुद्धा म्हणतो की मिसेस खरे, येतो मी. तेव्हा संगीता आणि दिनकर फक्त मान डोलावतात तर कला आतमधून हे सर्व ऐकत असते. आणि अद्वैत आता काजलला म्हणतो की काजल येतो मी. तेव्हा काजल म्हणते की हो हो या या. तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की ती मिसेस खरे काही ऐकायला तयारच नाही, त्यामुळे आता येतो मी, ती ऐकायलाच तयार नाही, तर मग मी काय करू. आणि नाही मिसेस खरे, तुम्ही मला आता थांबवू नका, मी निघतो. परंतु संगीता, दिनकर आणि काजल कोणी काही बोलत नसतात. तेव्हा आता संगीताला अगदी गालातल्या गालात अद्वैतची ही जी काही सुरू आहे तर ते बघून हसायला येत असतं. आणि बरोबर कलाला ऐकायला जाईल असं मोठ्याने म्हणतो, तिला जर यायचं असेल तर येऊन दे, नाहीतर राहून द्या इथे. आणि तिला यायचंच नाही तर आबांना जे काही सांगायचं असेल तर ते माझ्या परीने मी सांगेल. तेव्हा मात्र अद्वैत सारखा त्या दरवाजाकडे बघतो आणि मनात म्हणतो की आता तरी तू माझ्यावर चिड, आणि चिडून रागावून माझ्यावर बाहेर ये, चल खरे घरी चल, असे आता तो स्वतःला म्हणत असतो. तेव्हा आता संगीताला खूप हसायला येत असतं, कारण अद्वैत तर म्हणतोय परंतु पाय तर मात्र त्याचा काही अजून बाहेर निघत नसतो. केव्हा कला घराच्या बाहेर येईल अशी त्याची अवस्था झालेली असते. येतो असं म्हणून तो पुन्हा जायला निघतो, परंतु कलाला आता खूप राग येतो. तेव्हा कला लगेच दरवाजा उघडते आणि ती बाहेर येते आणि लगेच अद्वैत दरवाजात गेलेला असतो तर त्याच्या खांद्यावर येऊन हात ठेवते. तेव्हा आता अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैत लगेच वळून हसून बघत असतो. तेव्हा आता कला सुद्धा त्याच्याकडे बघून हसते तर संगीता आता त्या दोघांना इतकं खुश बघून तिला सुद्धा आनंद होतो. तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ, तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतो. आता मात्र असं म्हटल्यानंतर अद्वैतचा चेहरा पूर्णपणे पडतो, कारण त्याला असं वाटतं की खरे बाहेर आली म्हणजे नक्की ती त्याच्याबरोबर यायला तयार झाली की काय. परंतु आता अद्वैत जेव्हा कलाकडे बघतो तर कलाचा जे काही निर्णय आहे ते ऐकून अद्वैतला आणखीनच धक्का बसतो. कलाला खूप राग आलेला असतो. कला म्हणते की हे बघ, उगाच येते माझ्या आई आणि बाबांसमोर आणि तिकडे आजोबांसमोर वाटेल तसं मला बोलू नको आणि खोटं ठरू नकोस. तेव्हा आता दिनकर आणि संगीताला सुद्धा कलाचा राग येत असतो की कला ही सर्व काय बोलते. कला म्हणते की फक्त चांदेकरांची इज्जत वाचवायची आहे, नाचक्की होऊ नये, आणि आजोबांनी सांगितले म्हणून. आणि तेथे आलेले 4 लोक जर काय म्हणत असतील, मी त्या घरामध्ये नाही, तुम्हाला नावं ठेवत असतील तर त्यासाठी जर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आला असेल, त्यामुळे मी तर येणार नाही, हे अगोदरच मी तुला स्पष्ट सांगितलेले आहे. आणि जो काही माझा निर्णय आहे, माझं मत आहे, तर त्या मतावर शेवटपर्यंत मी ठाम आहे. तेव्हा आता संगीताला सुद्धा कलाचा राग येतो. तेव्हा ती संगीता जोरात कलावर ओरडते. तेव्हा मात्र कला आता ही गुंड्यावरच ओरडते, गुंड्या अगं ते पेपर्स उचल, तुला पसारा दिसत नाही का. तेव्हा आता काजल तर बघतच असते आणि कला आता रागाने म्हणते की बावळट कुठली, आणि परत आतमध्ये जाते, दरवाजा लावून घेते. तेव्हा आता कलाने पुन्हा दरवाजा बंद केल्यानंतर अद्वैत, दिनकर, संगीता यांना आणखीनच टेन्शन येते. तेव्हा आता अद्वैतला सुद्धा राग येतो. अद्वैत लगेच संगीता आणि दिनकर यांना पुन्हा लगेच हात जोडून तो लगेच तेथून जायला निघतो. बाहेर येतो गाडीजवळ आणि पुन्हा थांबतो, विचार करतो की आता मी काय करू. जर हिला एखादी गोष्ट तिच्या पद्धतीने वळून घ्यायची असेल तेव्हा मात्र ती कधीही दुसऱ्याचं ऐकत नसते, ती फक्त स्वतःचा विचार करत असते, स्वतःच्याच निर्णयावर ठाम असते. आता जर बोलल्याशिवाय गैरसमज दूर होणार आहे का, एवढं सुद्धा हिला समजत नाही का. खरंच एक नंबरची विंडोक आहे. म्हणून अद्वैत आता खूप वैतागलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे पूजा ही संपूर्ण झालेली असते आणि आता सोहम आणि अनामिका गुरुजींचं दर्शन घेतात. गुरुजी छान प्रकारे त्यांना आशीर्वाद देतात. गुरुजी आता आबासाहेबांना सुद्धा हात जोडून म्हणतात की चला आता निघतोय मी, सगळं काही व्यवस्थित पार पडले. आबा सुद्धा आता गुरुजींना हात जोडून जायला सांगतात आणि शेवटी गुरुजी तिथून निघून
जातात। तेव्हा आता सोम आणि अनामिका एकमेकांकडे खुशून बघत असतात, तर रजनी खुशून आबांना म्हणते की खरंच पूजा एकदम छान झाली आणि सगळं काही एकदम अगदी प्रमाणे पार पडलं। तेव्हा आता सरोज आणि रोहिणी तर खूपच खुश असतात, कारण कला सुद्धा या पूजेला आलेली नसते म्हणून। तेवढ्यात आबांच्या मनात मात्र एकच खंत असते, कारण ही पूजा जरी झाली असली तरी सुद्धा घरची जी सून आहे, लक्ष्मीच्या पावलांची जी काही सून आहे, तर तिची कमतरता मात्र या पूजेमध्ये नक्की राहिली। तेव्हा सरोजला तर खूप आनंद होतो। सरोज म्हणते की हो ना, दोघांची पूजा दोघांमध्ये झाली, खरंच हे तर चांगलंच आहे। आणि अनामिकेचं तोंड भरून कौतुक करते की अनामिका, अगं खरंच खूप छान तुझ्या हातून ही पूजा घडली आणि घरातील वातावरण सुद्धा खूप छान अगदी तुझ्या येण्याने झाले, अगदी आनंदमयी। आणि हो की नाही आबा? तर आबा म्हणतात की हो हो। तेव्हा रोहिणी म्हणते की अनामिका, अगं तू या घरासाठी एकदम अशी करेक्ट सून आहे। तुझं दिसणं, तुझं वागणं आणि तुझं फॅमिली हे बॅकग्राऊंड आणि सगळं काही अगदी परफेक्ट या घरासाठी आहे। तुझं दिसणं आणि वागणं सुद्धा चांदेकरांना शोभन असं परफेक्ट आहे। तेव्हा आता अनामिका अगदी खुश होते आणि सोमकडे बघून हसते। आणि तेवढ्यात आता किचन मध्ये अनामिका येते आणि तिने दूध तापवायला ठेवलेलं असतं। तेव्हा मात्र आता लगेच ती रजनीला विचारते की आई, घरातील सर्वजण फारच कौतुक करतात तो माझं। तेव्हा आता रजनी म्हणते की हो ना, अगं आहेच माझी सून गुणाची। आणि तेवढ्यात सरोज सुद्धा समोर येत असते आणि अनामिकाच्या हाताने पहिलं दूध हे उतू जातं। तेव्हा आता सरोज सुद्धा हे सर्व बघते आणि लगेच आता सरोज म्हणते की आबा, अहो बघितलंस का, अनामिकाच्या हातून नकळत अगदी न माहिती होता दूध उतू गेलं, हा तर खूप मोठा शुभ शकून झाला हो। तेव्हा ते ऐकून अनामिका आणि रजनी एकमेकीकडे बघतात, त्या सुद्धा अगदी खुश होतात आणि सोम सुद्धा हे सर्व ऐकत असतो। परंतु रोहिणी मात्र आता सरोज वहिनी हे जे काही बोलते ना ते बघून आता रोहिणी विचार करते की सरोज वहिनी केव्हापासून या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते बरं, नक्की ह्या सरोज वहिनीच्या मनामध्ये वेगळं तर काही नाही ना। तेव्हा आता सरोज लगेच खुशून म्हणते की बघा आबा, अहो घरामध्ये सून आली आणि घरामध्ये शुभ शकून झाला। तेव्हा आता आबा सुद्धा समोर येतात, तर रोहिणी लगेच पुढे येते आणि म्हणते की हो सरोज वहिनी, अगं तू तर एकदम अगदी बरोबर बोलते, ही तर खरंच खूप मोठी कमालच झाली। तेव्हा आता रजनी खुशून अनामिकेचं कौतुक करते आणि म्हणते की खरंच आहेच माझी सून गुणाची। तेव्हा सरोज सुद्धा अगदी तोंड भरून अनामिकेचं कौतुक करते की चांदेकरांच्या घरातील खरी लक्ष्मी तर तूच आहेच असं म्हणते। अनामिका सगळ्यांना खुश ठेवते आणि घरातील वातावरण सुद्धा इतकं छान आहे तिच्या येण्याने, त्यामुळे मला नाही वाटत की आता दुसऱ्या कोणाची आपल्याला गरज लागेल म्हणून। आता मात्र सरोजला कला या घरामध्ये नकोय हे स्पष्टपणे तिच्या बोलण्यातून दिसून येत असते। तेव्हा आबांना मात्र सरोजचा आता जे काही बोलणं आहे तर त्याचा राग येतो। आता सरोज तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते। तेव्हा आबा आता अंबाबाईला म्हणतात की हो अंबाबाई, सरोज जे काही बोलते ना तिच्या वागण्याचा अर्थ मला सगळं काही समजतो। आणि रोहिणी सुद्धा आता सरोज मागे अगदी तोऱ्यातच रूम मध्ये निघून जाते। आबा म्हणतात की शेवटी थोरली सून ही थोरली सूनच असते, तिची जी काही तुलना आहे ती आपण दुसऱ्याशी नाही करू शकत आणि तसं करणं हे आपला वेडेपणा होईल। त्यामुळे देवी आई हे बघ, जे काही तूच काहीतरी कर, कारण कलाचं या घरामध्ये असणं तिच्यासाठी खूप असं मोलाचं आहे। तिचं या घरामध्ये नाही ते जरीही कोणी जाणत नसलं तरी सुद्धा मी जाणतो। त्यामुळे देवी आई तू असं काहीतरी चमत्कार कर की माझ्या कलाला या घराची वाट पुन्हा दाखव, या घरामध्ये तिला पुन्हा येऊन दे। त्यानंतर आता ही रोहिणी खूपच खुश होते आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी, अगं खरंच वा वा वा, तुला तर मानलंच पाहिजे, उतू गेलेल्या दुधाची मलाई कशी खायची हे तुझ्याकडूनच शिकलं पाहिजे। मी तुला मानलंस, आज मात्र तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू किती हुशार आहे ते, आणि तुझा जो काही प्लॅनिंग होता तो प्लॅनिंग मला तर कळलाच, म्हणून मी सुद्धा तुझ्याशी सहमत आहे। तेव्हा आता सरोज म्हणते की हो ते तर मला समजलं, अनामिका तर गोडबोली आहे आणि तिला आता अगदी कलाच्या पेक्षा जास्त ती कशी चांगली आहे, आणि कलाला मात्र तिची जी काही खालची पायरी आहे तर ती दाखवण्यासाठी आपल्याला अनामिकेचं कौतुक तर करावंच लागेल आणि त्यासाठी आपल्याला अनामिकाचा उपयोग करता येईल। जी कला आहे ना ती अगदी गरीब आणि प्रामाणिक असल्याचं जे काही सोंग करत असते ना, उलथून टाकण्यासाठी अनामिकाचं पॅद वापरायचं आणि अनामिकाचा वापर करून आपल्याला तिच्या साह्याने मात्र हे जे काही आहे तर ते सर्व मोडता येईल। आबांच्या नजरेमध्ये घरची नवीन लक्ष्मी म्हणून तर रोहिणी लगेच म्हणते की अनामिकेची जी काही जागा आहे तर ती बळकट करायची, तर म्हणजे हे बघ सरोज वहिनी, अगं काही न बोलता म्हणता कलाचा पट्टा अगदी कट होईल। तेव्हा आता सरोज हसून म्हणते की हो रोहिणी, करेक्ट एकदम।
आणि त्या कलाला पुन्हा एकदा या घरात मी जागा नाही देणार असे आता सरोज ठरवते। तेव्हा आता रोहिणी आणि सरोज खूपच खुश होतात। त्यानंतर आता इकडे अद्वैत तर वैतागून गाडीजवळ येतो। शेवटी तो गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालू करून तो निघणार तोच लगेच आता कलाही त्याच्या गाडीवर येऊन बसते। अद्वैत खूप घाबरतो। अद्वैत म्हणतो की काय तू अगोदर खाली उतर। तेव्हा आता कला म्हणते की नाही, तर अद्वैत गाडीच्या खाली उतरतो आणि कलाला म्हणत असतो की खाली उतर। गाडीतून उतरून पुन्हा कलाजवळ येतो आणि कलाला गाडीच्या खाली उतर असं म्हणत असतो। तेव्हा कला म्हणते की नाही उतरणार। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, असं अगदी आगाऊपणे वागू नकोस। घरामध्ये होती तेव्हा मी तुला येण्यासाठी किती फोर्स केला होता, चल माझ्या बरोबर म्हणून, त्यावेळेस तर तू आली नाहीस। त्यावेळेस तर तू तुझं स्वतःचा माज दाखवलास आणि आता तर काय गाडीवर येऊन बसलीस। त्यामुळे चल खाली उतर आणि गाडीमध्ये बस, गाडीला डेंट येऊ नकोस। तेव्हा आता कला म्हणते की काय गाडीला डेंट येऊ नये म्हणून तू की गाडीमध्ये बसू की तुला मला घरी घेऊन जायचं म्हणून मी गाडीमध्ये बसू, सांग बरं नक्की मी काय करू। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खूप काही बोललीस, आता खाली उतर आणि तू गाडीमध्ये बस, मी तुला घरी घेऊन जातो। तेव्हा कला आता गाडीच्या खाली उतरते आणि तिथेच उभी राहते। अद्वैत गाडीत बसायला लागणार तोच पुन्हा तो कलाजवळ येतो आणि कलाला पुन्हा विचारतो की काय मी तुला एकदा सांगितलं ना गाडीमध्ये बस, तू का गाडीमध्ये बसत नाहीस। तेव्हा आता कला म्हणते की हो तू मला मानाने घरी घेऊन जा, पण त्या अगोदर मला सॉरी म्हण। तर अद्वैत म्हणतो की काय मी आणि सॉरी। तेव्हा आता कला म्हणते की असं प्रश्नात नाही तर मला उत्तरात हवं आहे आणि आता फक्त सॉरी नाही तर इथे उभे राहून मी जेव्हा उठावशा काढल्या होत्या तशा उठावशा तू जोपर्यंत काढत नाही आणि मनापासून तुम्हाला सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी नाही येणार। अद्वैतला त्या क्षणाची आठवण होते की जेव्हा त्याने कलाला उठावशा काढायला लावलेले असतात आणि तेव्हा कलाचा तोल गेलेला असतो तर अद्वैतने तिला स्वतः धरलेले असते। म्हणून कला आता अद्वैतला म्हणत असते की तू सुद्धा उठावशा काढ, कसला विचार करतोस। तेव्हा आता अद्वैत खूपच चिडतो। अद्वैत म्हणतो की हे बघ तू जे काही वागते ना ते वागणं मला अजिबात नाही पटत, मात्र हिला जर घरी न्यायचं असेल तर उठावशा काढावे लागेल। म्हणून तो लगेच स्वतःचे कान पकडतो आणि आता तू कलाला म्हणतो की मोज, मी मोजणार नाही, तू चिटिंग केली होती, आता मी सुद्धा तसंच करणार, बोल काहीतरी। ही बोलत का नाही म्हणून डोळे उघडून बघतो तर कला त्याला समोर नसते, कारण कलाचा भास त्याला झालेला असतो। तेव्हा तो इकडे तिकडे कलाला डोकावून पाहतो, गाडी खाली पाहतो, गाडीच्या पलीकडून बघतो, कला मात्र त्याला कुठेही दिसत नसते। स्वतःला विचार करतो की नक्की हे मला काय होतंय माझ्यासोबत, म्हणून तो पुन्हा गाडीमध्ये बसतो आणि गाडी चालू करून तो घरी निघून येतो। त्यानंतर आता इकडे रोहिणी मात्र मेकअप करत आता आरशासमोर बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे राहुल येतो। राहुल म्हणतो की मम्मा अगं ही बाई कोण आहे, चल हिला पोलीस स्टेशनमध्ये फोन करून हिला ताब्यात दे पोलिसांच्या, नक्की कोण आहे, दुसऱ्यांच्या घरामध्ये का घुसली। तेव्हा आता रोहिणीला सुद्धा हे सगळं कळत नाही की राहुल नक्की हे काय बोलतो। तेव्हा आता रोहिणी उठते आणि राहुलचा जेव्हा कान पकडते तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा सॉरी मम्मा, अगं मी अद्वैतची ऍक्टिंग करत होतो, कळतंय ना तुला, अगं मम्मा मी काय करतो। आणि अद्वैत सोबत सुद्धा असेच काहीतरी होत असेल, त्याच्या पोटात आज पहिल्यांदा ढोस तर गेलास ना, मग त्याला नक्की असंच होत असेल आणि अद्वैतला खरंच त्याच्यासोबत असंच होतंय आणि तो तर खरंच खूप विचित्र वागत असेल आणि त्यात तो अद्वैत आहे, त्यामुळे तो कसा वागेल हे काही सांगता येत नाही। त्याची शक्ती आणि त्याची सहनशक्ती दोन्ही मात्र कमी झालेली असणार। आज मात्र तो जेथे जेथे जाईल तेथे 100% ठेंग्या हे पसणारच। तेव्हा तर रोहिणी म्हणते की हो त्याचा हा जो काही डिस्टर्ब मूड आहे तर त्याचा वापर आपण करून घ्यायचा, म्हणून दोघेही आता खुश होऊन कमाल आहे असं बोलून एकमेकांना टाळी देतात। त्यानंतर आता इकडे काजलला काही आता सारखे ते क्षण आठवत असतात। सोहम मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या हाताने तिला कसा ज्यूस पाजत असतो, अनामिकाला ते सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येते आणि तिला अगदी बेचैन होत असतं। तिला सारखे सारखे सोहम सोबतचे क्षण आठवतात। तेव्हा सोहम नशेमध्ये जे काही बोललेलं आहे ते सुद्धा तिला आठवते आणि कलाने जे काही चिठ्ठी वाचून काजलला दाखवलेली असते ते सुद्धा तिला आठवतं। आणि शेवटच्या क्षणाला आता सोहम म्हणलेला असतो की अनामिका मी फक्त आणि फक्त तुझ्याशीच लग्न करेल। या सगळ्याचा विचार करून आता काजल एक खूप मोठा निर्णय घेते की आता यापुढे सोहमशी कोणताही संबंध मला आता ठेवायचा नाही असं म्हणते। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर जेव्हा ते डोळे झाकते तर कला आता जे काही काजलला विचारत असते, सोहमने तुझं पेंटिंग का काढलं आणि त्यापुढे हर्ट असं लिहून काजल असं का लिहिले, आणि सोहमने जे काही माझं पेंटिंग काढलेलं आहे तर ते पेंटिंगच असं आहे की आमच्या दोघांमध्ये उरलेल्या नात्याचा तो धागा आहे। तिला त्या पेंटिंगची आठवण होते आणि त्याला आता फोन करून मला सांगावंच लागेल की ते पेंटिंग एकतर जाळून टाक किंवा फेकून दे, म्हणजे आमच्यामधील कोणताच प्रॉब्लेम नाही उरणार। त्याला मी हे सांगते की त्याला जर ते जमत नसेल तर ते पेंटिंग मला द्यायला सांगते आणि ते पेंटिंग तू स्वतःकडे ठेवू नकोस, कारण ते पेंटिंग तुझ्या जवळ नसेल तर आमच्यामध्ये एकमेकांबद्दलच्या कोणत्याच आठवणी नाही राहणार, त्यामुळे स्वतःकडे ती पेंटिंग तू ठेवू नकोस। आयुष्यामध्ये तू पुढे गेलेला आहेस
त्यामुळे तू तसाच पुढे जा म्हणून आता काजल लगेच सोहमला फोन करते. परंतु सोहमचा फोन आता रूममध्ये असतो आणि अनामिका तिथे असते. आता सोहमचा मोबाईल तिथे समोर टेबलवर असतो आणि त्यावर काजल हे नाव येत असते. अनामिका आता बघते. अनामिकाला हे बघून धक्का बसतो. तेव्हा आता सोहम येतो आणि घाईने आपला फोन उचलतो आणि अनामिकाकडे बघत असतो. सोहम फोन उचलत नाही, त्यामुळे इकडे आता काजलला आणखीनच रडायला येतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं की सोहम का फोन उचलत नसेल. तेव्हा मात्र आता सोहम पुन्हा फोन असा पालथा ठेवतो आणि अनामिकाला म्हणतो की माझं जरा काम आहे, मी येतो. तेव्हा अनामिका म्हणते की काजलचा फोन होता ना. अनामिका सोहमजवळ येते आणि मी फोन पाहिला असं म्हणते. हे बघ सोहम, तुम्ही मित्र आहात हे ठीक आहे, परंतु तुझं कुठल्याही पॉइंटला तिच्यावर प्रेम होतं का. तेव्हाचा सोहमने जेव्हा काजलचा हात हातामध्ये घेऊन मी तुझ्या प्रेमात पडलोय हे जे काही क्षण आहे तर ते त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि तो काजलला त्याने प्रपोज सुद्धा केलेले आहे ते सर्व क्षण त्याला डोळ्यासमोर येतात की त्याचंच आता या काजलवर प्रेम होतं आणि त्याने तसं काजलला सांगितलेले सुद्धा असते. सगळं काही त्याला आठवते आणि तो अगदी शांत असतो. एकही उत्तर तो अनामिकाला देत नाही. तेवढ्यात अनामिका सोहमला म्हणते की सोहम, मी तुला काय विचारते. तेवढ्यात लगेच सोहम म्हणतो की हो काजल आणि मी. आणि तेवढ्यात आता रजनी दरवाजा वाजवते आणि रजनी म्हणते की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते. तेव्हा रजनी आता अनामिकाला म्हणते की अगं जरा खाली येतेस का, मला तुझी दृष्ट काढायची आहे. तेव्हा अनामिका म्हणते की हो आलेच. आणि आता रजनी पुन्हा तिला आवाज देते. तेव्हा अनामिका आता सोहमकडे बघत असते आणि आले आई असं म्हणते. तेव्हा आता अनामिका बाहेर निघून जाते तर सोहम विचार करतो की अनामिकेच्या डोक्यामध्ये ही गोष्ट राहणं तर साहजिकच आहे. मग नक्की मी काय करू. जर तिने मला परत प्रश्न विचारला तर मी तिला नक्की काय उत्तर देणार. कुठल्या तोंडाने मी तिला सांगू की काजल माझ्या प्रेमात नव्हती, मी तिच्या प्रेमात होतो. म्हणून सोहम आता विचार करत असतो. त्यानंतर आता अद्वैत घरी येतो. रूम मध्ये असतो. काहीतरी लॅपटॉपवर तो काम करत असतो, परंतु त्यामध्ये सुद्धा त्याचं काही मन लागत नसते. सारखं आता जेव्हा तो कलाला खऱ्यांच्या घरी आणायला गेलेला असतो ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि कला जे काही बोललेले आहे ते सर्व बोलणं त्याला आठवत असतं. कला त्याला यायला नाही म्हणलेली असते, कारण जेव्हा तो स्वतःच्या मनाने तिला घेऊन जात नाही तोपर्यंत कलाही तेथे जायला तयार नसते. आजोबांना म्हणलेले असते की जोपर्यंत अद्वैत मला मानाने घरी घेऊन जात नाही तोपर्यंत त्या घरामध्ये मी नाही येणार. हे सर्व काही अद्वैतला आठवते. तेव्हा आता अद्वैत आता मनात म्हणतो की खरंच ऍक्च्युली खरे मला नेहमी असंच म्हणायची, परंतु स्वतःच्या मनाला जे काही ती पटते ना शेवटी तेच करत असते. वेळेस तिने हेच करत आली, ती स्वतःच्याच मनाचा विचार करत आली. त्यानंतर आता इकडे कलाला सुद्धा सर्व काही तेच आठवत असते की अद्वैत जेव्हा तिला न्यायला आला होता आणि जेव्हा तो जे काही म्हणलेला होता की आज मात्र सोहम आणि अनामिका यांच्या लग्नाची पूजा सत्यनारायणाची या घरामध्ये आहेत आणि गुरुजींनी सांगितले की चांदेकरांच्या तिन्ही आता जोड्यांनी या चांदेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पूजेला बसायचं. त्यामुळे आबा असे म्हणालेत आणि मी आबांच्या सांगण्यावरून तुला न्यायला आलो होतो. तेव्हा आता कला या सगळ्याचा विचार करून मनात विचार करते की नक्की ह्या चांदेकरच्या मनात काय सुरू आहे. तर तो स्वतःच्या निर्णयावर इतका ठाम असतो, मग इतकं भिरभिरलेला मात्र आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कोणीच आलं नसेल. नात्याची जी काही क्लॅरिटी आहे तर ती द्यायला काय प्रॉब्लेम आहे चांदेकरला. तर दोघे सुद्धा विचारात पडतात आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता रजनी मात्र अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते. अद्वैतला असं वाटतं की नक्की खरे आली म्हणून तो आता म्हणतो की खरे तू शांतपणे माझ्या रूममध्ये तरी मला बसून देणार आहे की नाही. तेव्हा आता रजनी मागे वळून बघते तर अद्वैतला आता समजते की नक्की रजनी काकी आहे. तर तेव्हा आता लगेच अद्वैत घाबरतो. अद्वैत म्हणतो की काकी तू. त्यानंतर आता इकडे संगीता जेव्हा ही कलाच्या रूममध्ये येते तर आता कलाला असं वाटतं की नक्की चांदेकर आला की काय, म्हणून ती संगीतावर चांदेकर म्हणूनच चिडते की अरे जरा शांत राहा, अरे जरा शांत ठेव ना जर चांदेकर. तेव्हा आता जेव्हा ती संगीताला बघते तेव्हा तिचं भान ठिकाणावर येतं, म्हणजे तिला आता संगीता तेथे आलेली आहे हे समजते आणि ती बोलायची बंद होते. त्यानंतर आता इकडे अद्वैतची सुद्धा तीच अवस्था बघून रजनी म्हणते अरे शेवटी तुम्ही नवरा बायको आहात आणि हे प्रत्येक नवरा बायकोत असतंच की तुझं आणि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. त्यानंतर आता इकडे संगीता सुद्धा कलाला तेच म्हणते की अगं जेव्हा मी घरात आले तेव्हा मात्र तू चांदेकर म्हणून जोरात ओरडलीस. असं माणूस तेव्हाच करतं की जेव्हा त्या माणसावर आपलं मनापासून प्रेम असतं. तेव्हा आता कला खुशून लाजते. इकडे अद्वैतची सुद्धा तीच अवस्था होते आणि तिकडे कलाची सुद्धा तीच अवस्था झालेली असते. तिकडे मात्र आता अद्वैतला कलाबद्दल रजनी समजावत असते आणि इकडे मात्र संगीता समजावत असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.